नमस्ते, मी अक्षय पवार आणि आपण मला गुहागर ऑफिशियल या पेजच्या माध्यमातून तर ओळखताच, परंतु जो आपला गोपालगडचा लढा आहे त्याच्यासाठी सुद्धा मला उर्वरित महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. तर आताचा जो विषय आहे तो आपल्याला माहितीच आहे की सागर पवारांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याच्यामध्ये आंबे घेण्यावरून जो वाद सुरू झाला तो थेट जाऊन पोचला ते या जागेच्या किंवा किल्ल्याच्या मालकीवर. तर हा व्हिडिओ मी सुद्धा कोलॅबरेशनला टाकलेला, परंतु जागा मालकाला एवढी त्याची धसकी बसली की त्यांनी जाऊन पोलीस स्टेशनला डायरेक्ट तक्रार केली. परंतु मला हे कळायचा मार्ग नाही की माझ्या आधी ती व्हिडिओ 10,000 लोकांनी शेअर केलेली, तर माझ्याच एकट्याच्या शेअर केल्याने एवढं काय झालं. आता आपण ह्या मुद्द्याच्या जो विषय आहे, जो मेन मुद्दा आहे त्याच्याकडे येऊया. तर आता जो ते सांगतायत की ही जागा माझ्या मालकीची आहे किंवा सातबाऱ्यावर त्यांचं नाव आहे, तर ती माहिती देताना ते ही माहिती लपवत आहेत की ह्याच्यावर फक्त त्यांचा एकट्याचा मालकी हक्क नाही आहे. तर हा जो किल्ला आहे त्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून एक संरक्षण प्राप्त झालेलं आहे आणि तो संरक्षण कधी प्राप्त झालेला आहे तर 4 नोव्हेंबर 2009 पासून. त्याच्यानंतर अजून काही त्याच्यावर नोटिफिकेशन्स निघाल्या, म्हणजे टोटल 3 नोटिसेस निघतात आणि त्या 3 नोटिसेस निघाल्यानंतर एक गॅझेट किंवा GR काढून हा किल्ला पूर्णपणे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला जातो आणि ती तारीख होती 26 ऑगस्ट 2016. तर जे ते बोलत आहेत की हा किल्ला माझ्या मालकीचा आहे, तर मला त्यांना फक्त 3 प्रश्न विचारायचे आहेत की जर हा किल्ला त्यांचा मालकीचा असेल तर त्यांनी स्वतःच्या मालकीचा बोर्ड का नाही लावला, नो ट्रेसपासिंगचा. दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही 2014मध्ये ह्या किल्ल्यावर जो काही अनधिकृत बांधकाम होता त्याच्या तक्रारी केल्या, त्याच्यासाठी ते हायकोर्टला का गेले आणि हायकोर्टने त्यांच्या विरोधात निकाल देऊन 2024मध्ये ते बांधकाम का तोडण्यात आलं. तिसरी गोष्ट की जर हा किल्ला त्यांच्या मालकीचा आहे तर ही ते स्थानिक प्रशासन झेंडावंदन का करतं आणि स्थानिक प्रशासनाला वैयक्तिक जागेवर झेंडावंदन करायचा अधिकार कोणी दिला. या 3 प्रश्नाचे उत्तरं जर त्यांनी मला दिले किंवा बाकी कोणाकडे असतील त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये सांगावं, जेणेकरून या 3 प्रश्नामध्येच आपल्याला कळून येईल की हा जो किल्ला आहे तो त्यांच्या एकट्याच्या मालकीचा नाही, तर ह्याच्यावर राज्य शासनाचं संरक्षण प्राप्त आहे आणि त्यांना जर जे काही कुठल्याही गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी त्यांना पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी लागते, जे की ते घेत नाही. परत अशा गोष्टी मालकी हक्क दाखवायला आधी येतात. तर अजूनही आता आपण पुढचा पाठ ह्याच्यामध्ये आणणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या किल्ल्याचा सुरुवातीपासून लढा कसा सुरू झाला आणि आत्ता तो कुठल्या ठिकाणी येऊन थांबलेला आहे ते आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहोत. कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.